नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, जर तुमच्याकडे डाळिंबाची बाग असेल आणि तुम्ही आता विकण्याच्या तयारीत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी सोन्यासारखा ठरणार आहे. त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. सध्या मार्केटमध्ये असं चित्र आहे की व्यापाऱ्यांना डाळिंब मिळेना आणि त्यामुळे ते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर म्हणजेच तुमच्या आमच्या बागेत फिरायला येत आहे आणि माल खरेदी करत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की डाळिंबाला अचानक एवढी मागणी का वाढली आणि सध्या मार्केटमध्ये काय भाव चालू आहेत आणि आपली बाग विकताना आपण कोणती चूक टाळली पाहिजे. या सर्व माहितीसाठी आणि आपल्या बागेमध्ये व्यापारी आलेले आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहे सध्याचे मार्केटचे दर. तर त्यासाठी मित्रांनो, आपण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, म्हणजे खूप छान सुंदर माहिती आणि बाजारभाव आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये डाळिंबाच्या दरात मोठी तेजी पाहायला मिळते. याचे मुख्य कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय डाळिंबाची विशेषतः भगवा वाणाची वाढलेली प्रचंड मागणी. रशिया असेल, दुबई असेल, युरोप आपल्या डाळिंबाला मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट करत आहेत. दुसरीकडे मित्रांनो, अवकाळी पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे अनेक भागात डाळिंबाचे उत्पादन यंदा कमी झाले आहेत. माल कमी आणि मागणी जास्त, यामुळे व्यापारी आता मध्ये बसण्याऐवजी थेट मित्रांनो शेतकऱ्याच्या बांधा येऊन व्यवहार करायला पसंती देत आहेत. तर मित्रांनो, आपण तेच या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे की व्यापारी आता आपल्या बागेमध्ये आलेले आहेत आणि त्यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहे सध्याची बाजारची परिस्थिती काय आहे. तर त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर पाहू शकता, आपल्या बागेमध्ये व्यापारी माल खरेदी करण्यासाठी आलेले आहेत. तर आता आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे सध्याचे बाजारभाव. तर दादा, तुमचं प्रथम नाव सांगा. माझे नाव आहे योगेश उल्हास कोल्डे. हां. मुक्काम पोस्ट जवळीकडे, तालुका संगमनेर, हं. जिल्हा अहमदनगर. आमचे गेली 15 वर्षापासून डाळिंबाचा खरेदी विक्रीचा व्यवसाय आम्ही महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, कर्नाटक या 4 राज्यांमधून करत असतो. श्री स्वामी फ्रूट कंपनी नावाने आमचा डाळिंबाचा बिझनेस चालू असतो. हे डाळिंब आम्ही आसाम नॉर्थ ईस्ट लाईनला, साऊथ लाईनला, पटना, बिहार, दिल्ली, जयपूर ऑल सेक्शनला माल सप्लाय करत असतो. दरवर्षी आम्ही 5-7 वर्षापासून टाकळी आजी या गावामध्ये, शिरूर तालुक्यातील टाकळी आजी या गावामध्ये डाळिंबाची खरेदी करत असतो. यावर्षी क्रॉप तसं ठीकठाक आहे, पण तेवढं उत्पादन तेवढं नसल्यामुळं बाजारभाव चांगले टिकून आहे. कारण गुजरातमधील पण मालाची आवक पूर्णपणे बऱ्यापैकी कमी झालेली आहे. बाकीच्या कुठल्या महाराष्ट्रामध्ये पण डाळिंब दुसरं कमी असल्यामुळं कारणाने डाळिंबाचे रेट साधारणतः 150 रुपयापासून तर 200 रुपयापर्यंत किलो रेट मिळू राहिले. हे जशी क्वालिटी असेल त्यानुसार डाळिंबाचे बाजारभाव भेटू राहिले. आता सध्या काय रेट चालू आहे? पण डाळिंबाचे रेट विचारात घ्याल तर तुम्ही जशी क्वालिटी असेल 150 ग्रामपासून तरी पण एक साधारण 500 ग्रामपर्यंत डाळिंबाला साईज असेल तर त्याची रेट चालू 170-80 रुपये किलो. आणि 200 प्लस रेट डाळिंबाचे रेट चालू आहे 200 ते 210, 11 रुपयापर्यंत रेट. बरं, आता हा बाजार शेवटपर्यंत म्हणजे किती दिवस नाही, टिकून? साधारणतः मला तरी वाटतंय जोपर्यंत पाऊस चालू होत नाही 15 जूनपर्यंत हे बाजार टिकून राहतील असा एकंदरीत अंदाज आहे. त्यानंतर थोडेसे कमी होतील, फार काही इफेक्ट होईल असं काही वाटत नाही. आपला मोबाईल नंबर सांगा बरं. माझा मोबाईल नंबर आहे 9518 5281 20. तर पहा मित्रांनो, यांचा नंबर वगैरे दिलेला आहे. जर आपल्या आसपासच्या शेतकऱ्यांकडे जर कुणाकडे जर माल उपलब्ध असेल तर नक्कीच आपल्याला दिलेल्या या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करा आणि यांच्या संपर्कात येऊन आपला माल नक्कीच यांना देण्याचा प्रयत्न करा. हे आपल्या शेतामध्ये येऊन, जागेवरती, आपल्या बांधावरती येऊन आपला माल खरेदी करतील, जेणेकरून आपला चांगल्या प्रकारचा फायदा होईल. तर ठीक आहे, खूप खूप धन्यवाद दादा. तुम्ही तुमचे बाजारचे खरेदी विक्रीच्या संदर्भातली थोडी माहिती दिल्याबद्दल आमच्या शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण होईल आणि त्यांना पण चांगल्या प्रकारचा भाव मिळेल. तर असो, खूप खूप धन्यवाद. तर पहा मित्रांनो, आपल्या बांधावरती आता परत दुसरे एक व्यापारी आलेले आहेत. तर त्यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेणार आहे सध्याच्या बाजारभावाची परिस्थिती आणि हा बाजार किती काळ टिकून राहील या संदर्भातली सर्व माहिती आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपण असेच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच बाजारचे आणि इतर माहितीचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. तर असो मित्रांनो, चला आपण जाणून घेऊया. आता दुसरे व्यापारी आपल्या बांधावरती आलेले आहे आणि त्यांच्याकडून पण जाणून घेऊया सध्याच्या बाजारची काय परिस्थिती आहे ते. नमस्कार मित्रांनो, पहा आपण आता बागेमध्ये आलेलो आहे आणि आपल्या बागेमध्ये व्यापारी आलेले आहेत पाहण्यासाठी. तर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे सध्याचे आता बाजारभावाची रेट. तर दादा, तुमचं प्रथम नाव सांगा. माझं नाव शशिकांत हासे. हां. तर संगमनेर. तर आता सध्या काय रेट आहे बरं?
आता रेट चालू आहे 150 ग्रॅमपासून 100 माल चांगला असला 160 65 70 80 चांगल्या क्वालिटीचा. साईजवाला माल असला जातो चांगला. तर पहा मित्रांनो, आता सध्या तरी बाजार चांगले आणि पुढं म्हणजे आता अजून असा बाजार किती दिवस राहील बरं टिकून का अंदाज शेतकऱ्यांसाठी काय सांगसाल तुम्ही? माल जोपर्यंत मालची आवक कमी तोपर्यंत रेट राहील चांगली. हम्म. ज्यावेळेस जास्त आवक वाढन त्यावेळेस रेट खाली येतील. आंब्याचं प्रमाण जेव्हा वाढन तेव्हाच हम्म. मार्केट खाली येईल. हम्म. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या, म्हणजे शेतकऱ्यांना समजा जर कोणाला जर असेल माल काढायचा तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील. माझा नंबर 83 29 80 66 50. तर पहा मित्रांनो, आपण दादांकडून नंबर घेतलेला आहे आणि त्यांनी त्यांचा नंबर दिलेला आहे. जर कुणाकडे जर माल विक्रीसाठी असेल तर नक्की दादांच्या या कॉन्टॅक्ट नंबरवरती आपण संपर्क करू शकता. तर दादा खूप खूप धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. माझ्या चॅनलच्या वतीने तुमचा मी मनापासून आभारी आहे. तर मित्रांनो, व्यापारी आपल्या बांधावरती येऊन कशा पद्धतीचं मार्केट आहे या संदर्भातली माहिती आपण पाहिलेली आहे. तर मित्रांनो, आता आपण व्यापारी बांधावर आल्यावर लगेच माल विकण्याची घाई करू नका. तर मी सांगतो त्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. तुमच्या मालाची प्रतवारी तपासा. व्यापारी सरसकट माल कमी दरात मागतात, पण दर्जेदार फळांचे पैसे वेगळे मागा. मार्केटचा अंदाज घ्या. बागेत व्यवहार करण्यापूर्वी तुमच्या जवळच्या मार्केटमधील किमान 3 दिवसाच्या सरासरीचे दर माहीत करून घ्या. आणि तर मित्रांनो, ही होती डाळिंब मार्केटची ताजी अपडेट. तुमच्या भागात सध्या व्यापारी काय भाव घेत आहेत हे कमेंटमध्ये नक्की सांगा. ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनासुद्धा खूप छान सुंदर माहिती मिळेल. तर अशा शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जोडून राहा. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.